लोक हे चांगल्या माणसाला, काम करणाऱ्या माणसाला निवडून देतील, मतदान करतील ही माझी खात्री आहे. मी 6 महिन्यासाठी किंवा 2 महिन्यासाठी नाही, पूर्ण 5 वर्षासाठी मी नगरसेवक पदासाठी इच्छुक नाही. मी समाजसेवक ह्या पदासाठी इच्छुक आहे. बरोबर. नमस्कार मंडळी, एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, आज आपण तुकाय दर्शन या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर फुरसुंगी उरुळदेवाची नगर परिषदेच्या निवडणुकीचं रणशिंग आता चांगलंच फुंकलं गेलंय. अनेक उमेदवाराकडून आपापल्या पद्धतीनं जोरदार तयारी चालू आहे. परंतु आज आपण एका निष्ठावंत शिवसैनिकांना भेटतोय. खरं तर कट्टर शिवसैनिक, पहिल्यापासून शिवसैनिक आणि रक्तातच शिवसेना असलेले राजाभाऊ होले आज आपल्या सोबत आहेत. भाऊ, आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. भाऊ, नगरसेवक पदासाठी तुम्ही उमेदवार आहात, काय वाटतंय? मी नगरसेवक पदासाठी उमेदवार नसून मी समाजसेवक या पदासाठी उमेदवार आहे असं मला वाटतंय. कारण माझ्या नसानसात, मनामनात फक्त फक्त आणि फक्त समाजकार्य हेच आहे. मी जरी शिवसेनेचा 1986 पासून शिवसैनिक असलो तरी शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे 80% समाजकारण व 20% राजकारण. या ध्येयाने प्रेरित होऊनच मी वर्षभर सतत लोकांच्या बरोबर असतो आणि त्यांच्याबरोबर समाजकार्य हे करत असतो. ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस मी महिनाभर एक शिवसैनिक असतो, परंतु उर्वरित 4 वर्ष, 10 महिने, 11 महिने मी एक समाजसेवक वावरत असतो. खरं तर आपला खूप मोठा जनसंपर्क आहे आणि आपल्या भागामध्ये आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, लोककल्याण संस्थेच्या मार्फत असो किंवा वैयक्तिक. तर त्या उपक्रमाबद्दल थोडीशी कल्पना द्या. मी सुरुवातीला 1986 पासून ससानगर येथे शिवसैनिक कार्यरत होतो. 4 मे 1992 साली मी त्या ठिकाणी गनिमी काव्याने म्हटलं तरी चालेल, त्या ठिकाणी एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवला. ससानगरमध्ये मी साधारणपणे 86 ते 95 पर्यंत शिवसेना आणि समाजकार्याच्या माध्यमातून लोकांमध्ये होतो. साधारणपणे 1994-95च्या सुमारास मी तुकायशन येथे वास्तव्यात आलो. त्यावेळेस 1998 साली मी लोककल्याण प्रतिष्ठानची स्थापना केली व त्या लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहोरात्र सतत अगदी 24 तास म्हटलं तरी चालेल, 24 तास 12 महिने मी लोकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवित असतो. यामध्ये विद्यार्थी दत्तक योजना आहे, विधवा महिलांसाठी दरमहा किराणा वाटप आहे. काही आपत्कालीन परिस्थितीमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, त्या कुटुंबावर आघात ओढवल्यास त्यांना एक कायमस्वरूपी ठेव योजना, की ज्या ठेवीतून त्यांना मासिक उत्पन्न मिळेल अशा प्रकारची ठेव योजना राबवून मी अशा काही कुटुंबांना मदत केलेली आहे. गरीब विद्यार्थी, जे होतकरू विद्यार्थी असतात, विशेषतः मुली, आता जरा थोडा समाज सुधारला आहे, परंतु पूर्वी मुलींना शिकवण्यास कुटुंब नकारात्मक भूमिका असायची. एखादा रिक्षेवाला असायचा, एखादा भाजी व्यावसायिक, एखादं गरीब कुटुंब असायचं की ते मुलींना, सर्वसामान्य कुटुंब, की ते मुलींना शिकवण्यामध्ये त्यांची उत्सुकता नसायची. अशा काही मुली माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी मला मदत मागितली. तर त्यावेळेस मी त्यांना विद्यार्थी दत्तक योजनेतनं त्यांना 11वी 12वी FY पर्यंत शिक्षण, पूर्ण 11वी ते TY पर्यंतचं शिक्षण, त्यांना त्यांचं शैक्षणिक खर्च, वह्या, पुस्तकं, युनिफॉर्म, एक सायकल, त्यांना शाळेला, कॉलेजला, ट्युशनला जाण्या येण्यासाठी पैसे लागू नये, बसला, एसटीला, रिक्षाला वाटखर्चीचा खर्च वाचावा या उद्देशाने त्यांना सायकल देत असे. असे वर्षातून 5 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतो आणि त्यांचा लोक कल्याण विद्यार्थी दत्तक योजना या खाली त्यांचं शिक्षणाचा भार उचलत असतो. त्याच पद्धतीने मुलांना, विद्यार्थ्यांना सायकलची ओढ लागावी
पर्यावरणाचा पासून हम्म. त्यांना पर्यावरण काय आहे हे त्यांना कळावं, शिकवावं, त्यांना ते शिकवावं या उद्देशाने मी दरवर्षी साधारणपणे नवरात्र उत्सवात 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लकी ड्रॉद्वारे 6 सायकलीचं वाटप करत असतो. बरं. अशा योजना साधारणपणे 98 पासून तर आजताक आहेत. मी ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या आजतागत सुद्धा अस्तित्वात आहेत आणि यापुढे मी त्या राबवत राहील. आपण मंडळी बघतो की काही राजकारणी असतात किंवा ते फक्त राजकारणापुरतच 1-2 महिने अगोदर उगवतात आणि काहीतरी वाटप करायचं, कुणाला काहीतरी द्यायचं, शिबिर भरवायची आणि जी कुठतरी जाहिरातबाजी करून सोशल मीडिया करून हे फक्त जगासमोर आणायचं काम करतात. परंतु राजाभाऊ फुले हे 1998 पासून आज तागायत अशा योजना राबवत आहेत. त्यामध्ये कुठलाही खंड न पाडता. भाऊ, कोविड काळामध्ये आपण भरपूर मदत केली होती. त्याबद्दल थोडं सांगा. आम्ही ज्या योजना राबवल्या आहेत हं. त्या कोरोना काळातही त्यात खंड पडलेला नाही. महत्वाचा विषय मंडळी तो. कोरोना काळात तर आम्ही ह्या सगळ्या योजना राबवत होतो. त्याचबरोबर या कोरोना काळामध्ये अगदी कोरोनाचा मध्यम काळ असा होता की लोकांना घराच्या बाहेर जाता येत नव्हतं. हो, त्यांचा आरोग्यविषयक प्रश्न होता, हो, पोटापाण्याचा प्रश्न होता. हो. काही गरीब लोक होते ज्यांचे पोटावर राहत होतं. हं. तर अशा लोकांना आम्ही साधारणपणे 3 महिने किराणा वाटप त्या कोरोना काळात केलेलं आहे. हं. त्यानंतर आरोग्यविषयक जर म्हटलं हं. तरी सरकारी योजना त्यावेळेस होत्याच, नाही अशा नाही. हं. मला वाटतं त्या काळात मुख्यमंत्री आमचे पक्ष प्रमुख उद्धव साहेब जे होते त्या काळात त्यांच्याकडे आपल्या महाराष्ट्राचा भार होता. त्यांनी तर बऱ्याच योजना राबवल्या ते. हं. ते त्याचबरोबर आम्ही काही ज्या दवाखाने होते की त्यांना पीपी किट जे म्हणतो हं. त्या सुद्धा आम्ही त्या दवाखान्याला पुरवलेल्या आहेत. वाह! म्हणजे आरोग्यविषयक योजना म्हणा, पोटापाण्याचा प्रश्न म्हणा, या कोरोना काळात आम्ही पार पाडलेले आहे. भाऊ, आता सध्याचं राजकारण कसं चालू आहे आपल्या भागात? जर आता राजकारणाविषयी जर म्हणलं हं. तर आपण टीव्ही वगैरे बघत आहात हो. की अगदी जे नेते मंडळी म्हणजे सत्ताधारी हं. यांच्याकडे आपण अगदी बॅगेच्या पिशव्या खुल्या दिसतात आणि त्या टीव्हीवर दाखवतात ते. हं. लोकही ते बघतात, त्यावर चर्चा करतात आणि थंड बसतात. हं. राजकारणाला गजकारण म्हणून लोक नाव देतात. बरं. परंतु राजकारणामध्ये जर स्वच्छ चारित्र्याची जर माणसं आली हं. तर राजकारण सुंदर होईल हं. की जेणेकरून लोकांनी सुद्धा मतदान करताना हा विचार करावा हं. की समोरची व्यक्ती कशी आहे. अगदी बरोबर. अगदी आता निवडणूक आली म्हणून आता तुम्ही मागाशी म्हटलं की काही वस्तूंचे वाटप करणं, हो, निवडणूक आली की 5-6 महिने हो, लोकांसमोर येणं, हो. संपर्कात राहणं संपर्कात राहणं. आणि निवडणूक संपली सगळं आहे पुन्हा. निवडणूक संपली की गायब होणं. म्हणजे पावसाळ्यात जसे छत्री उगवतात तसे निवडणूक आले की काही लोक तुमच्या डोळ्यासमोर दिसतात. अगदी बरोबर. आणि मग ते अशा वेळेस कधी कधी अगदी जातीपातीवर येतात. हा माझा, तो माझा, हो, हो. हा पाहुणा, हं. अशा पद्धतीने ते लोकांशी संपर्क साधतात आणि पाहुणा पाहुणा करून निवडणुका लढवतात. हं. या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. हं. प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे हं. की आता पाहुणे म्हणून आपल्या निवडणुकीला पाहुण्याची आठवण करून जातो, हो. पण इतर वेळेस तो कुठं असतो अगदी बरोबर. हा सुद्धा विचार करण्यासारखा विषय आहे. हं. जी व्यक्ती तुमच्या सतत संपर्कात असते, सुख दुःखाला अडीअडचणीला येते, हं. अशा व्यक्तींना बघून हं. साधारणपणे मला तर वाटतं की लोकांनी मतदान करताना त्याचं शिक्षण सुद्धा बघावं की तो खरोखर शिक्षित आहे का, हं. तो आपल्याला एखादी गोष्ट एखाद्या सरकारच्या बऱ्याच योजना असतात हं. तर तुमच्यापर्यंत आणू शकेल का, बरोबर. त्याला शिक्षणाची सुद्धा जर जोड असेल हं. तर अशी माणसं करू शकतात. आणि अशा चांगल्या माणसाने हं. राजकारणात यावं. हं. चांगले चांगले लोक राजकारणात हं. या गजकरण म्हणून म्हणतात आणि येत नाही, मग राजकारण कसं सुधारणार, कसं स्वच्छ होणार, बरोबर. याचा सुद्धा विचार करण्याची वेळ आहे. खरं तर मंडळी, खूप चांगला संदेश आहे की एकंदरीत उमेदवार कोण असावा किंवा आपण मत कोणाला देतोय याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी भाऊ तुम्ही सांगितले अवलंबून आहेत. तो सुशिक्षित असावा आणि दुसरी गोष्ट तो म्हणजे आपला हक्काचा असावा. आपण त्याला हक्कानं काम सांगता यावं, आपण त्याला हक्कानं भांडता यावं, ना की कोणाच्या बंगल्यावर या म्हणून, वाड्यावर या म्हणून, ऑफिसवर या म्हणून असा उमेदवार नसावा. एकंदरीत भाऊंचं असं म्हणणं आहे. भाऊ, आता आपलं व्हिजन काय आहे? माझं विजन तर पहिल्यापासून
समाजकारण तर आहेच. बरं. समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी ज्या समाजाला आवश्यक असतात, मी समाजात वावरतो त्यामुळे मला कळतंय. लोकांनी सांगायची आवश्यकता नाही की समाजाला काय लागतं. ते हेरून मी ह्या आधी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य असताना सर्वप्रथम फुरसुंगीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी ज्या प्लास्टिकच्या लाईनी होत्या त्या सतत फुटायच्या, पाण्याचा अपव्यय व्हायचा. हे हेरून मी साधारणपणे 1994च्या किंवा 95च्या आसपास एक केंद्र सरकारची स्वजलधारा योजना होती, 20 लाखाची. त्या काळातली 20 लाखाची योजना. त्या काळात मी ती फुरसिंग ग्रामपंचायतमध्ये प्रथमतः राबवली आणि तुकाई दशेमध्ये संपूर्ण ठिकाणी पीव्हीसी पाईपलाईन काढून जीआय पाईपलाईन टाकल्या. त्याचबरोबर रस्ते व्हायच्या आधी ड्रेनेजची व्यवस्था केली. त्या काळात मला वाटतं मी गुंठ्याला 4,000 रुपये, अर्ध्या गुंठ्याला 2,000 रुपये अशी लोकवर्गणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणजे शासनाच्या माध्यमातून काढून तुकाई दशेन हा पूर्णपणे खडकाळ भाग होता. त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन करणं सोपं नव्हतं. खडकाळ भागात खडक फोडून त्या ड्रेनेज लाईन कराव्या लागत होत्या. त्याचा खर्च अमाप होता. पण अशा अगदी नाममात्र लोकवर्गणी काढून मी त्यावेळेस फुरसिंगीमध्ये सुद्धा सर्वप्रथम, म्हणजे हा ग्रामीण भाग होता, शहरी नव्हता, ग्रामीण भाग होता. त्या ग्रामीण भागामध्ये ती जलनिस्तारणची योजना जी आहे ती मी राबवलेली. त्याचबरोबर पूर्वी 7-7, 8-8 दिवसांनी विहिरी ते पाणी यायचं, तर त्या वेळेस 2 विहिरी घेऊन आणि विहिरीवर त्यावेळेस 5च्या 10च्या मोटरी असायच्या, त्यामुळे 7-8 दिवसांनी पाणी यायचं. तर ते हेरून मी 400चा ट्रान्सफॉर्मर विहिरीवर बसवला आणि 50 हॉर्स पॉवरच्या मोटरी बसवून दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर विहिरीतलं पाणी त्यावेळेस आम्ही जंतुनाशक पावडर फवारणी करून लोकांना पुरवायचो. मग लोकांना स्वच्छ पाणी पिण्याचं मिळावं म्हणून अभ्यासात्मक दृष्ट्या 5 MLDचा प्रकल्प तुकाई दर्शन या ठिकाणी मी माझ्या काळामध्ये सुरू केला. त्यानंतर आता जशी लोकवर्गणी वाढली, लोकवस्ती वाढली आणि ती योजना सुरू होतानाच पाणी कमी पडेल असं वाटत होतं. तर त्यावेळेस नेमकं मनपाचा भाग आमच्या ग्रामपंचायत जे 13 गाव 11 गाव घेतली त्यामध्ये गेल्यावर त्यावेळेस जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही फिल्टर पाण्याची 32 MLDचा प्रकल्प हा एक्स्ट्रा चालू झाला. म्हणजे पहिला 5 आणि हे 32 असा 37 MLDचा प्रकल्प जो आहे तो आता आपल्या तुकाई दशेमध्ये कार्यान्वित आहे. वा. समजा आता आपण नगरसेवक पदासाठी इच्छुक आहात आणि जनतेनं तुम्हाला नगरसेवकाची संधी दिली, तर तुम्ही महत्वाची कोणती कामं कराल? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, मी नगरसेवक पदासाठी इच्छुक नाही, मी समाजसेवक ह्या पदासाठी इच्छुक आहे. बरोबर, जे तुम्ही पहिल्यांदा सांगितलंच. नगरसेवक हे आता काही जी मुलं किंवा काही जी आता ही पिढी आहे, नवीन पिढी यांच्याकडे अमाप पैसा आलेला आहे आणि त्यांना वाटतं मला काहीच बोलताना असे म्हणतात, आम्हाला महिन्यासाठी 6 महिन्यासाठी का होईना फक्त आमच्या नाव पुढे नगरसेवक पद लागावं. परंतु मी 6 महिन्यासाठी किंवा 2 महिन्यासाठी नाही, पूर्ण 5 वर्षासाठी की जे आपल्याला राज्यघटनेने 5 वर्षासाठी काम करण्याची संधी या लोकशाहीमध्ये मिळत आहे, तर ती पूर्ण 5 वर्षा संधीमध्ये मी त्या माझ्या संधीचं लोकांचीच आणि लोकांसाठीच कामं करून त्याचं सोनं करेल. त्यामध्ये मुख्य कामं कोणकोणती असतील? मुख्य कामं तर ह्याच्या आधी मी बऱ्याच ज्या लोकांना गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता लोकवस्ती वाढतीये त्यामुळे गरजाही वाढत आहे. अगदी बरोबर. ज्यावेळेस आम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनची व्यवस्था केली होती त्यावेळेस मला वाटतं 6 इंची सिमेंट पाईपलाईन होती. परंतु आता पूर्वी एक घर होतं, पण आता इथं एक घरावर 4 मजली चाडून आता परिस्थिती अशी आहे, एक मालक 5 भाडे करू. अगदी बरोबर. अशी परिस्थिती ह्या भागात निर्माण झालेली आहे. म्हणजे आम्ही जे पूर्वी काम केलं होतं ते 1 पट होतं, आता ते 5 पटीने करावं लागणार आहे. पूर्वीच्या ज्या जलनिस्तारणच्या लाईनी अपुऱ्या पडतायत त्या अजून वाढवून ती व्यवस्था करणार आहे. त्याचबरोबर पाणी
आता रात्री बेरात्री 11-12-1 कधी पाणी येते, हो, पिण्याचं पाणी. त्यामुळे लोकची झोपमोड तर होतेच, हम्म. परंतु नाईलाज आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना ते सोसावं लागतंय. हो. मी आल्यावर हे पाणी नियोजन मध्ये देते आणि वेळेत हम्म. कसे मिळेल हम्म. ह्याकडे प्रथमतः लक्ष देईन. बर. तसेच भरपूर काय करण्यासारखी काम आहेत हम्म. की जे आपण समाज वावरतो आपल्याला जे दिसतात, हम्म. लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्याला जे दिसतं ते आपण काम केलं पाहिजे या मताचं मी आहे. हम्म. आणि लोकांनी सांगण्याच्या अगोदरच हम्म. त्या लोकांच्या आशा आकांक्षा मी पूर्ण करेन. हम्म. एकंदर भाऊ, अगोदरचं राजकारण आणि आताचं राजकारण यात फरक काय वाटतो बरं? आधीचं राजकारण हे सर्वसाधारण गरीब माणूस, सामान्य माणूस आणि जो प्रामाणिक माणूस आहे तो करू शकत होता. हम्म. परंतु आताच्या राजकारणामध्ये हम्म. पैशांनी इतका धुमाळगो घातलेला आहे हम्म. की आता आपण ऐकत असाल, हम्म. मी ऐकतोय हम्म. की नगर परिषद सारख्या ठिकाणी लोक, मी एका मताला 10,000 देईल, मी 15,000 देईल, मी 20,000 देईल, बर. अशी चढावट चाललेली आहे. हो. हे ज्यावेळेस बंद होईल, हम्म. आता आजच काही पेपरात मी वाचलं हम्म. की काही सोसायटी सुद्धा याला आपत्कात्मक म्हणता येणार नाही. हम्म. की पूर्वी फक्त झोपडपट्टीमध्ये पैसा वाढला जायचा बरोबर आहे. किंवा सुधारणा करण्याचे आम्हीच दाखवलं जायचं. हो. आता या मोठमोठ्या सोसायट्या सुद्धा मिटिंग घेऊन हम्म. त्या जितके उमेदवार असतील सर्वांना बोलवतात हम्म. आणि सर्वांकडनं काही ना काही लाटण्याचा प्रयत्न करत असतात. अरे या वा. गोष्टी चुकीच्या आहेत. हम्म. सोसायटीने सुद्धा विचार केला पाहिजे. हम्म. तसे बघितलं गेलं तर माझ्या मते सोसायटी ही शासनावर अवलंबून राहत नाही, कारण त्या ठिकाणी त्यांची स्वतंत्र सोसायटी असते. हो. काही ठिकाणी 500 पासून तर अगदी 5,000 10,000 पर्यंत दरमहा सोसायटी ते काढत असतात. मीटरच काढला जातो. हो, तर त्या ठिकाणी त्या लोकांना पिण्याचं पाणी ते एखाद्या विहिरीवरून म्हणा, काय त्या फ्लॅट वाईज एका फ्लॅटला 250, 300, 400 अशा पद्धतीने हम्म. प्रायव्हेट पाणी हे सोसायट्या घेत असतात. हम्म. ते त्यांच्या सोसायटीमध्ये घेत असतात. हम्म. सोसायटीची जी रक्कम साठत असते त्यात ते त्यांच्यात सुधारणा करू शकतात. त्यांच्या तो बगीचा, रंगरंगोटी या गोष्टी करू शकतात. हम्म. मग ते उमेदवाराकडनं का अपेक्षा करतात? हम्म. ज्या वेळेस या सोसायटीत सुद्धा अपेक्षा करणं बंद होईल हम्म. आणि चांगल्या सुशिक्षित, प्रामाणिक आणि तुमच्यासाठी तुम्हाला दिसतच की माणूस हा माणूस किती वर्ष झालं काम करतोय, कधी हो. का निवडणूक आली 6 महिने आला. हम्म. तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस समाजात वावरत असतात त्यावेळेस तुम्हाला माणसाची कल्पना असते हा माणूस कसा आहे, अभ्यास असतो. हो. तर त्यावेळेस अशा माणसाला तुम्ही निवडून दिलं पाहिजे, नक्की नात्यागोत्याचं राजकारण केलं पाहिजे. हम्म. ज्यावेळेस आपल्या इथं हम्म. असं म्हणतात की जात नाही ती जात, हम्म. परंतु मी त्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे मी आजपर्यंत समाजकारण करत आलेलो आहे, हम्म. करत राहील. हम्म. आता शेवटचा प्रश्न आहे, मतदारांना काय आवाहन करताय? मग त्यांना आता वारंवार आवाहन केलंच की प्रामाणिक माणसाला निवडून द्या, हम्म. सुशिक्षित माणसाला निवडून द्या, हम्म. की जो तुमच्यासाठी काहीतरी करेल आणि जो आव्हान हम्म. तुमच्या समोर दिसतोय हम्म. आणि जो करेल हम्म. अशाच माणसाला, जो काम करेल अशाच माणसाला तुम्ही निवडून द्या. इतक्या वेळ झालं आपण इंटरव्ह्यू घेतोय, आपली म्हणजे चर्चा चालू आहे, त्यात तुम्ही एकदाही म्हणला नाही की मला निवडून द्या, मशालला मत द्या. तर मी तेच मगाशी मला सांगत आलोय ना की तुम्ही कुठल्या माणसाला मत द्या. हा. आता मी कसं आहे तुम्हाला प्रत्येकाला माहितीच आहे. बरोबर आहे. अगदी मला समाजकार्याचं व्यसनच आहे. हम्म. ना व्यवसाय ना नोकरी, हो. समाजसेवा हीच माझी चाकरी. बर. लोककल्याण हाच माझा ध्यास, हेच माझे ध्येय. हम्म. त्या उक्तीप्रमाणे मी आजपर्यंत गेली 30-35 वर्ष झाले समाजामध्ये काम करत आहे. हम्म. त्यामुळे समाजापुढे काम